नमस्कार मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळ्या विषयावरती आहे। महाराष्ट्र ही आपली संतांची महापुरुषांची भूमी आहे। आपल्या संतांनी महापुरुषांनी आपल्याला खूप चांगली शिकवण दिलेली आहे। परंतु सोशल मीडियाचा जमाना आहे। समाज माध्यमांवरती प्रसिद्ध होण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल काही सांगू शकत नाही। असाच काहीसा प्रकार आमच्या अंबरनाथ शहराच्या बाजूलाच असलेल्या बदलापूर शहरात झालेला आहे। मृणाल महेश जाधव नावाची मुलगी इंस्टाग्रामवरती तिचे फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात, फेमस होण्याच्या नादात तिने एक रील बनवली आणि त्या रीलच्या माध्यमातून आपले प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल अपशब्द वापरले। मनाला खूप वेदना होतात, खूप घाणेरडे शब्द आहेत, मी ते इथे बोलू शकत नाहीये। असे शब्द त्या मुलीने तिच्या व्हिडिओमध्ये वापरलेले आहेत। या गुन्ह्यामध्ये ज्यांनी फिर्याद दिली त्या ताई ज्योती इरवळकर यांच्याशी मी आत्ताच काही वेळापूर्वी फोनवरती बोललेलो आहे। त्या ताईंनी मला अशी माहिती दिली की ती मुलगी एक उच्च शिक्षित मुलगी आहे, पोलंडला जाऊन शिक्षण घेऊन आलेली आहे। पोलंडला जाऊन शिक्षण घेणारी मुलगी म्हणजे तिला काहीतरी मॅच्युरिटी असेल, तिने सर्व धर्मांचा आदर करावा अशी माझी अपेक्षा आहे। आणि तिने त्या व्हिडिओमध्ये मी फक्त संविधान मानते असाही उल्लेख केलेला आहे। जर ती खरोखर संविधान मानत असेल तर संविधानात असं कुठे लिहिलं नाहीये की तुम्ही दुसऱ्या धर्मांचा अनादर करा, दुसऱ्या धर्मांचा अपमान करा, असं कुठेही लिहिलेलं नाहीये। खरंच ना, कंटेंट क्रिएटर बनण्याच्या नादामध्ये, सोशल मीडियावरती फेमस होण्याच्या नादामध्ये कुठल्याही अशा रील बनवू नका जेणेकरून कोणत्या धर्माच्या भावना दुखावल्या जातील। असं कृत्य खरंच कोणी करू नका। आज आपल्या प्रभू श्रीरामांचा जो अपमान झालेला आहे, त्या मुलीने जो अपमान केला आहे, खूप वेदना होत आहेत। विनंती करतो खास करून तरुण पिढीला, कारण बोलण्याच्या ओघात ते काय बोलून जातात, रील बनवण्याच्या नादामध्ये कोणती रील बनवतात याचंही त्यांना भान राहत नाहीये। कृपया करून कोणत्याही समाजाच्या, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा रील कृपया करून कोणीही बनवू नका, ही माझी विनंती। धन्यवाद मित्रांनो।